नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहे छोले भटुरे। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मी यासाठी 2 वाटी मैदा घेतला आहे, 1 कप दही, 1 चम्मच बेकिंग सोडा आणि थोडंसं नमक। आता आपण भटुरेचा उंडा तयार करून घेऊया। आपला भटुरेचा उंडा तयार झालेला आहे। आता याला थोडा वेळसाठी बाजूला ठेवून देऊया। आता आपण छोलेचा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मी 2 ते 3 कांदे चिरलेले आहेत। आता व्यवस्थित कांदा आपण तेलामध्ये होऊ देऊया। मस्त गोल्डन कलर येईपर्यंत होऊ द्या। आपला व्यवस्थित कांदा होत आहे। त्याच्यामध्ये मी 2 हिरवी मिरची चिरून घेतली आहे आणि 2-3 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत। व्यवस्थित मिक्स तेलामध्ये होऊ द्या। आणखी मी टमाटर घेतला आहे। व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। कलर पण गोल्डन मस्त कांद्याला आलेला आहे। आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आपलं मिश्रण बारीक झालेलं आहे। आता आपण छोले बनवायला सुरुवात करूया। कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि थोडीशी मोहरी घेतली आहे। त्यामध्ये मिश्रण तेलामध्ये टाकून देऊ आणि व्यवस्थित हे मिश्रण होऊ देऊ। माझा व्हिडिओ तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यामधून पाहता कमेंटमध्ये मला नक्की सांगा। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा। आता याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकला आहे। आपला पेस्ट व्यवस्थित झालेला आहे। याच्यामध्ये 1 चम्मच मी काश्मीरी मिर्च घेतली आहे आणि 2 चम्मच मी घरी बनवलेली मिर्च पावडर घेतलेली आहे। थोडंसं हळद, मी इथं दवे मसाला वापरलेला आहे आणि थोडासा मॅगी मसाला घेतला आहे। आता व्यवस्थित हे तेलामध्ये होऊ द्या। मस्त आपले मसाले शिजत आहे, पाकिट मस्त तेल वगैरे सोडत आहेत। थोडंसं पाणी ॲड करा। आणखीन हे मसाले पाण्यामध्ये व्यवस्थित होऊ द्या। थोडा वेळ मी इथं 2 मिनिट या मसाल्यावर झाकण ठेवते। आपले मसाले व्यवस्थित मस्त तेल पण सोडत आहेत आणि आपले मसाले व्यवस्थित शिजून झालेले आहेत। मी आधीच छोले शिजवून घेतलेले होते। मसाल्यामध्ये आपले छोले सोडून देऊ। मसाला आणि छोले व्यवस्थित मिक्स करून घ्या। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। थोडंसं पाणी, तुम्हाला छोलेमध्ये थोडासा रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी टाकू शकता किंवा घट्ट पण देऊ शकता। पावसाला किती मस्त कलर आलेला आहे आपल्या छोलेला। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार, मिक्स करून घेऊया। आपले छोले व्यवस्थित शिजत आहेत, जवळपास शिजलेलेच आहेत। आता आपण भटुरेला सुरुवात करूया। भटुरेसाठी मी कढाई घेतली, कढाईमध्ये तेल टाकलं। तुम्ही भटुरे इथं गोल आकाराचे पण करू शकता। मी इथं सिलेंडर आकाराचे केलेले आहेत। कसे पण आकाराचे केलं चव काही बदलत नाही, चव तेच राहते। व्यवस्थित आपण याला होऊ द्या। भटुरे पहा किती मस्त फुगत आहेत।
वाव, मस्त फुगत आहेत. एका साईडनं मस्त ओलडून होईपर्यंत भटुरे एका साईडनं मस्त होऊ द्यायचे आहेत. छान आपले भटुरे फुगून गेलेले आहेत. आणखी आता मी पलटून घेत आहे. पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे. अशाच प्रकारे आपण आपले सर्व भटुरे तळून घेणार आहे. पाहू शकता किती मस्त गोल्डन कलर येत आहे. छोले मी मस्त एका प्लेटमध्ये वाढत आहे आणि भटुरे पण आपले तयार झालेले आहेत. भटुरे मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत. आपले मस्त क्रिस्पी झालेले आहेत. थोडासा मी सलाद घेतला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आणखी मी नवीन रेसिप्या टाकू शकणार आहे. धन्यवाद.